नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर गेले खूप दिवस झाले, म्हणजे बरेच एक महिना झाला असेल आपल्या चॅनलवरती काय व्लॉग्स आलेच नाही। आता शेवटचा कोणता व्लॉग होता हे सुद्धा मला एक्झॅक्टली आठवत नाही, कारण की बरेच दिवस झाले मी काय व्लॉग अपलोड केलाच नाही। रिझन सुद्धा तसंच होतं, तुम्हाला माहित असेल दिवाळी म्हटलं की सीझन असतात, म्हणजे कोणताही तुमचा बिझनेस असेल तर त्याला खूप जास्त ट्रेंड येतो, किंवा तो जो काही बिझनेस असेल तो थोडासा वाढवण्यासाठी तुम्हाला हाच एक चान्स असतो। तसंच माझ्या बाबतीत तर पाठीमागचे व्लॉग तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला माहित असेल की आपला जो काय आहे तो स्टिचिंगचा बिझनेस आहे, त्यामुळे खूप जास्त लोड होता। आणि दिवाळी असल्यामुळे कंटिन्यू ऑर्डर्स होत्या, जे काही अर्जंट ब्लाउज वगैरे असतील ते सुद्धा मी घेतलेले होते काही। आणि त्यानंतर जे काही पिको फॉलच्या वगैरे साड्या होत्या ते तर मी घेतलंच नाही, कारण की पिको फॉलमध्ये खूप जास्त वेळ जातो आणि मार्जिन त्यामध्ये कमी असतं, त्यामुळे ते काही मी घेतलं नाही। पण ब्लाऊजच्या खूप जास्त ऑर्डर होत्या। रात्री अगदी मला 2, 3, 3:30 असे वाजायचे झोपायला, कारण की शिवून झाल्यानंतर ब्लाऊजचं जे काही हुक बसवण्याचं काम असेल किंवा इतर जे काही काम असेल ते पण करावं लागायचं। आणि नंतर जे काही हुक बसवायचं आणि हात शिलाईचं काम होतं ते मी बाहेर करायला देत होते, पण त्यांचं काही म्हणजे मला काम आवडत नव्हतं, त्यामुळे मी ते बंद केलं। कारण की काय होतं, तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग वगैरे जर नसेल आणि कस्टमरला लगेच लक्षात येतं, म्हणजे जे आधीचे ब्लाऊज असतात त्यामध्ये आपण जसं बसवलेलं असतं आणि त्याच्या अगदी अपोजिट भेटलं की कस्टमरच्या सुद्धा लक्षात येतं, त्यामुळे ते मी बंद केलं। आणि त्यामुळे ॲक्टिव्हवरती खूप जास्त लोड आला। तर असे दिवाळीचे खूप जास्त एंगेज दिवस होते। आणि त्यानंतर ब्लाऊजचे सगळे ऑर्डर वगैरे झाल्यानंतर दिवाळीसाठी तर घरी गेलो। घरी गेल्यानंतर तर मी लगेचच आलेले, कारण पुढचं काम सुद्धा मी घेऊन ठेवलं होतं, त्यामुळे ते पण मला वेळेतच पूर्ण करायचं होतं। त्यामुळे घरी जसं जाऊन आलो तसं म्हणजे दगदग झाली आणि झोप आपली कंप्लीट झाली नाही 8 तासाची, तर लगेच आपण आजारी पडतो। तसंच माझ्या बाबतीत सुद्धा झालं होतं, बऱ्यापैकी मी चांगली आजारी पडले होते आणि राम सुद्धा माझ्याबरोबर आजारी होता। अगदी म्हणजे थ्रोट इन्फेक्शन वगैरे झालेलं, त्यानंतर थोडंसं अगोदर काही हेल्थ इश्यू झालेले, त्यामुळे बराच रिकवर होण्यामध्ये वेळ गेला। तर म्हटलं ज्यावेळेस आपण चांगले बरे होऊ त्यावेळेसच व्हिडिओ अपलोड करूयात, काही घाई वगैरे नाही आहे, त्यामुळे थोडासा ब्रेक घेतला। आणि आता थोडासा घसा ठीक आहे, पण थोडासा आवाज अजून बसलेलाच आहे। तर म्हटलं ठीक आहे, आज व्लॉगला सुरुवात करूया। आणि एक सांगायची गोष्ट आहे तुम्हाला की लवकरच आपलं चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल। थोडंसंच म्हणजे व्ह्यूज त्याच्यासाठी जो काही वॉच ओव्हर्स आहे तो थोडासाच बाकी आहे, त्यामुळे लवकरच आपला चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल। तर येस, मी खूप जास्त हॅपी आहे। ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज वगैरे होईल त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगेल। त्याचबरोबर मी घेतलेला आहे नवीन मोबाईल, जो की मी स्वतःच्या इन्कममधून जो काही स्टिचिंगचे आपले चार्जेस वगैरे असतात त्यामधूनच मी सर्व कलेक्ट केले, आणि त्यानंतर मी एक छानसा असा मोबाईल घेतलेला आहे। आणि हा जो व्लॉग आहे मी तो त्यामधूनच शूट करत आहे। नक्की सांगा तुम्हाला क्लॅरिटी वगैरे असेल किंवा साऊंड असेल यामध्ये काही वेगळेपणा जाणवतोय किंवा क्लॅरिटी वगैरे चांगली दिसत असेल तर नक्की मला सांगा, म्हणजे मला सुद्धा छान वाटेल। खूप जास्त सर्च केलं, ऑनलाईन पाहिलं, ऑफलाईन शॉपसुद्धा पाहिले, आणि त्यानंतर फायनली मी हा विवोचा मोबाईल घेतलेला आहे, जो की मॉडेल वगैरे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर सांगा, मी सांगेल तुम्हाला क्लॅरिटी वगैरे जर आवडली तर। असं आहे आजचं बेसिक रुटीन, तर म्हटलं एक छोटीशी अपडेट द्यावी आणि व्हिडिओला सुद्धा सुरुवात करूयात। तर आज एक बेसिक रुटीन जे काही आहे तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे। तर आता तर घरातलं सर्व काम वगैरे आवरून झालेलं आहे। एक जे कस्टमर आहे ते आलं होतं, त्यानंतर त्यांचे ब्लाऊज वगैरे मेजरमेंट वगैरे हे सर्व घेतलं आणि त्यानंतर ते गेलेत। आणि आता 11:30 वाजलेले आहेत, तर आता ब्लाऊज पण स्टिच करायला बसणार आहे। जस्ट राम उठलेला आहे, कारण की रात्री झोपायला खूप जास्त वेळ लागला, कारण की काल मोबाईल घेण्यासाठी गेलो आणि घरी येऊन स्वयंपाक वगैरे, कारण स्वयंपाकाची मी काहीच तयारी केली नव्हती, त्यामुळे घरी येऊन सगळं बनवायचं यामध्ये खूप जास्त वेळ गेला। तर असो, आता ब्लाऊज स्टिच करण्यासाठी बसणार आहे। वेलवेटचा ब्लाऊज आहे त्यामुळे जास्त वेळ जाईल, आणि डेली मी 3 ते 4 ब्लाऊज शिवत असते, पण आजारी असल्यामुळे आता तो जो काही लोड आहे तो कमी केलाय, त्यामुळे पाहूया दिवसाचे 2 जरी झाले तरी मी त्यामध्ये सॅटिस्फाईड आहे। तर चला, कोणते ब्लाऊज वगैरे शिवते आणि कसं रुटीन होते ते सुद्धा तुमच्याबरोबर नक्की शेअर करते। आणि हो, अजून एक सांगायचं झालं की आधीच्या मोबाईलचं मी काय केलं, तर आधीचा मोबाईल पण ठेवलेला आहे, कारण की मध्यंतरी मला व्हिडिओ टाकायचे होते, कारण की खूप सारं दसऱ्याचं जे काही शूट वगैरे होतं ते सारं कॉन्टेंट माझ्याकडे होतं, पण त्याचं नेमकं स्क्रीन गार्ड राम करून तुटलं, आणि जे काही स्क्रीन गार्ड आहे ते मी डुप्लिकेट टाकल्यामुळे त्याची क्लॅरिटी वगैरे पूर्ण डाऊन झाली, त्यामुळे मी डिसाईड केलं की नवीनच घेऊया। तसं तर घ्यायचाच होता, पण काहीतरी निमित्त झालं आणि मोबाईल तुटला। तर असो, मोबाईल वगैरे सर्व आलेला आहे, डेली व्लॉग पाहायला भेटतील। तर अजून जरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती तुम्हाला डेली व्लॉग्स असतील, लाईफस्टाईल व्लॉग, ट्रॅव्हलिंग किंवा इतर काही जे काही मी ॲक्टिव्हिटी करते दिवसभर, DIY असेल ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते। त्याचबरोबर स्टिचिंगच्या रिलेटेड सुद्धा कॉन्टेंट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल। सो नक्की सबस्क्राईब करा, आणि चला नेक्स्ट पाहूयात आता काय काम घेते ते सुद्धा तुम्हाला दाखवते।
नाचा 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 नाच ना पिल्लू मोय मोय कर मोय मोय हो नाचा शूज घालायचे मोय मोय करा मोय 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 कर हाय कर हाय ब्लँकेट दे ब्लँकेट दे ना जिजू काय जिजू काय करायचे गरम चला हाय कर ब्लँकेट दे चलो हॅलो बस जाऊ मजा हॅलो बस तर हा जो आहे ना हा वेलवेटचा ब्लाऊज हा मला स्टिच करायचा आहे. वेलवेटच्या ब्लाऊजला खूप जास्त वेळ जातो आणि फिनिशिंगचा पण थोडासा प्रॉब्लेम येतो. पण एनिवेज जसा मी शिवते तसं मी तुम्हाला दाखवते. मम्माचे तर चला फायनली खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल की इतक्या दिवस व्हिडिओ का येत नव्हते. आता जो काही ब्लाऊज मला शिवायचा होता तो सुरुवातीला मी काढून घेतला साईडला आणि अस्तर आणि ब्लाऊज जे काय आहे त्याला प्रेस करून घेतलं. कारण की याआधीसुद्धा मी खूपदा व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की ब्लाऊजला जर चांगली फिनिशिंग द्यायची असेल तर सुरुवातीला प्रेस करणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून की जे काही फायनल आउटपुट असेल ते छान दिसेल आणि ब्लाऊजलासुद्धा फिनिशिंग असेल आणि फिटिंग परफेक्ट असेल तर दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं. त्यासाठी सुरुवातीला प्रेस करून घेतला आणि पेपर कटिंग मी ऑलरेडीच रात्री करून ठेवते, जेणेकरून की नेक्स्ट डेला फक्त मला ब्लाऊज कट करायचं काम राहतं. आता ब्लाऊज वगैरे कट झालं त्यानंतर फ्रंट जी साईड होती ती मी पूर्णतः बनवून घेतली होती. कारण की फ्रंट साईड जर कंप्लीट झाली तर बॅक साईडला जास्त काही वेळ लागत नाही. आणि हा जो ब्लाऊज होता त्याचा सिंपल राऊंड नेकच शिवायचा होता. फक्त जे काय आहे ते एक नॉट लावायची होती आणि त्यानंतर सिंपल असे लटकन. तर म्हटलं पटकन होऊन जाईल. आणि रेग्युलर ब्लाऊजपेक्षा वेलवेटचा ब्लाऊज शिवायला थोडासा जास्त वेळ लागतो. रेग्युलर ब्लाऊज जर तुमचा 1-1.5 तासामध्ये होत असेल तर ह्या ब्लाऊजला अर्धा तास तरी का होईना जास्त लागतो. हा जो वेलवेटचा ब्लाऊज मी शिवत होते याला मला ॲटलिस्ट 2 तास तरी लागले. कारण की हळूवारपणे शिवत होते आणि रामसुद्धा माझ्यासोबत जागाच होता. कारण की सकाळी 11-11:30च्या दरम्यान मी त्याला झोपवत असते, पण आज काही केलं तो झोपतच नव्हता. संध्याकाळी थोडा म्हणजे जास्त वेळ घेतो झोपायला, त्यामुळे सकाळी लेट उठतो. पण ठीक आहे, सकाळचं सुद्धा माझं बरंच काम आवरतो तो उठेपर्यंत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि संध्याकाळी असं होतं की मला खूप लवकर झोप येते, कारण की दिवसभर मी दमलेली असते. कारण की घरातलं कामसुद्धा, स्टिचिंगचं काम आणि इतर काही कामंसुद्धा चालूच असतात आपली सतत. आणि दुपारचं मी कधी झोपतही नाही का असं मला आठवतही नाही, कारण की मी दुपारी कधी झोपलेली आहे. कारण की मला झोप पण येत नाही आणि जर असं कामाचा लोड वगैरे असेल तर अजिबातच येत नाही. पण जेव्हा मी गावावरून आले होते ना त्यावेळेस थोडीशी आजारी होते, त्यामुळे 1-1.5 तासाची मी झोप घ्यायची 2-3 दिवसानंतर. पण म्हटलं ठीक आहे, जे काही काम आपण ऑलरेडी घेतलेलं आहे दिवाळीच्या आधी ते तर थोडंसं कंप्लीट केलंच पाहिजे. आजारी असल्यामुळे काही जे काम मी घेतलं होतं ते पाठीमागे देऊन टाकलं होतं, कारण की मला माझ्यावरतीच विश्वास नव्हता की आजारी असल्यामुळे हे काम होईल की नाही. त्यामुळे मी पाठीमागे देऊन टाकलं आणि आता जास्त काही लोड घेत नाही. 1 ते 2 ब्लाऊज दिवसाला शिवते, पण ते सुद्धा हळूवारपणे, जास्त काही घाई करत नाही. थोडीसा आराम करते, त्यानंतर थोडं मोबाईलमध्ये काही अपडेट वगैरे असेल तर ते चेक करणं, त्यानंतर रामसोबत थोडासा वेळ घालवणं, या सर्वांमध्ये मला थोडासा दिवस निघून जातो. आणि कसा दिवस जातो हे सुद्धा कळत नाही, कारण की घरून आल्यानंतर जे काही एक्स्ट्राची कामं आपण घेतलेली असतात त्यामध्ये खूपदा जास्त वेळ जातो आणि आपल्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ भेटत नाही. तर असो, जो काही रेग्युलर ब्लाऊज असेल ना त्याचा जर नेक वगैरे तुम्हाला बनवायचा असेल तर त्याला काही अशा टाचण्या वगैरे ज्या आहेत त्या काही अटॅच करायची गरज पडत नाही. पण वेलवेटचा ब्लाऊज जर तुम्ही शिवत असाल तर तो काही अस्तरला असा स्टिक राहत नाही, म्हणजे जे काही ब्लाऊजचा कपडा असतो तो थोडासा सरकतो. त्यामुळे असं क्लिपने मी सिक्युअर करून घेते आणि त्यानंतर नेकला एक टीप मारून घेते. आता गोट करणं तर याला काही शक्य होत नाही, म्हणजे थोडक्यात पायपिंग करणं, कारण की जे काही वेलवेटचा कपडा असतो तो थोडासा जाड असतो, त्यामुळे मशीन एका बाजूला चालतं आणि गोट काही चांगला येत नाही. त्यासाठी हे जे काय आहे त्याला मी गळापट्टीच करून घेते. आता जे काही क्लिप होते ते मी साईडला काढून घेतले आणि आता जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे त्यावरती दाबटीप देऊन घेते. याने सुद्धा फिनिशिंग चांगलं येतं. पण जे काही आपले रेग्युलरचे ब्लाऊज जर तुम्ही शिवत असाल, आता जे कोणी स्टिचिंग करतात त्यांना यामध्ये बऱ्यापैकी नॉलेज असेल, तर आज मी शिवतच होते तर म्हटलं चला थोड्याशा जास्तीच्या टिप्स तुम्हाला देऊयात, जेणेकरून की कोणी जर या रिलेटेड व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना थोडीशी हेल्प होईल. आता फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही माझ्या तयार झालेल्या होत्या आणि स्लीव्हसुद्धा मी तयार करून घेतल्या होत्या.
पण ब्लाऊजला खूप जास्त वेळ जात होता आणि रामलासुद्धा मी आता झोपवलं होतं, कारण की खूप जास्त त्रास द्यायला लागलेला होता. त्याला थोड्याशा चहामध्ये मी दूध मिक्स करून झोपवलं आणि त्यानंतर माझ्यासाठी सुद्धा चहा बनवला, कारण की खूप जास्त माझं डोकं दुखायला लागलं होतं. कारण की तसं मला लिमिटेड जर तास पाहिलं शिवायला तर 1-1.5 तास जातो माझा अस्तरचा ब्लाऊज शिवायला, डिझाईन वगैरे असेल. पण ह्या ब्लाऊजला मला जास्त वेळ लागतो आणि थोडंसं होतं की आपल्याला जी काही रेग्युलर सवय लागलेली असते पटपट शिवण्याची, तर या ब्लाऊजला थोडासा वेळ द्यावा लागतो. आणि चहासोबतच मी अशी शांत म्हणजे बसतच नाही. कोणतंही चहा किंवा जेवणाचं काम चालू असेल तरीसुद्धा माझा हात चालूच असतो. आतासुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, चहा पित असताना ज्या काही क्लिप्स वगैरे होत्या त्या मी जागेवरती ठेवत होते. आणि रेग्युलरलीसुद्धा माझ्यासोबत असंच होतं. जेवण जरी मी करत असलं तरी व्हिडिओचं एडिटिंग वगैरे या सर्व गोष्टी करतच असते. आणि तो आपला रोजच्या कामाचा एक भागच आहे, कारण की आपल्या लेडीजचं असं होतं की कधी आपल्याला शांत निवांत बसायला भेटतच नाही. तसं जे काही जेंट्स लोक असतील त्यांना तर स्वयंपाक म्हणा किंवा घरातली काही कामं म्हणा यामध्ये तर त्यांचं काही पार्टिसिपेट नसतं, त्यामुळे ते निवांत असतात. पण आपल्याला असं होतं की आपल्यासाठी प्रत्येक 1-1 सेकंद म्हणा किंवा 1-1 मिनिट म्हणा तो महत्त्वाचा असतो. तर पहा, या प्रकारे फायनल असा ब्लाऊज शिवून झालेला आहे. आता ज्यावेळेस कस्टमरला मला द्यायचं असेल त्यावेळेस मी प्रेस करून घेते आणि ज्यावेळेस मला निवांत वेळ भेटेल संध्याकाळचा राम झोपल्यानंतर त्यावेळेस मी हुक्स झाले किंवा इतर जे काही हातशिलाईचं काम असेल ते करून घेते, जेणेकरून की माझं काम अजूनच सोपं होतं. नाही म्हटलं तरी आता वेलवेटचा हा माझा 5वा किंवा 6वा ब्लाऊज असेल कस्टमरचा देण्याचा, त्यामुळे बऱ्यापैकी हात बसलेला आहे आणि छान फिनिशिंग आली होती. आणि आता पाहूयात फिटिंगमध्ये कसं बसेल ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आणि विदाऊट योगपट्टीवाला प्रिन्सेस होता त्यामुळे काय पटकन झाला. जर योगपट्टी वगैरे अटॅच करायची असेल तर त्यामध्ये सुद्धा वेळ जातो, कारण की उलट बाजू असेल सरळ बाजू असेल त्या जोडून घेणं आणि योगपट्टी सेपरेट तयार करावी लागते त्यामुळे. तर पहा, या प्रकारे आता ब्लाऊज शिवून झाला की मी लगेचच माझं घरातलं कामसुद्धा आवरायला घेते, कारण की आता नाही म्हटलं तरी 4-4:30 झाले होते. आणि मध्ये मध्ये मी असा ब्रेक घेत नाही. एकदा ब्लाऊज शिवायला बसले की सारखं उठबस करत नाही. हो, जर राम माझ्यासोबत असेल किंवा तो थोडासा जास्त त्रास देत असेल किंवा त्याचा जेवणाचा टाईम वगैरे झाला किंवा मी शिवत असताना कोणी कस्टमर वगैरे आलं तर त्यावेळेसच मी उठते. आणि कोणी जर शिवण्यासाठी आलं तर अर्धा-पाऊण तास कुठे जातो हे सुद्धा कळत नाही, कारण की सर्वजणच ओळखीचे येतील असंही नाही. जर ओळखीचे आले तर थोडंसं बोलावं लागतं, बसावं लागतं. जर कोणी ओळखीचं म्हणजे एवढं नसेल तर मी थोडंसं जेवढं काही कामाचं असेल तेवढं बोलते, कारण की कोणताही बिझनेस असो माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची आहे. त्यावेळेसच आपला बिझनेस जो काय आहे तो इन्क्रीज होतो असं मला वाटतं आणि हा बिझनेस वाढवण्याचा एक मेन पॉईंट आपण म्हणू शकतो. तर पहा, या प्रकारे आता ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जो काही कचरा होतो ब्लाऊजचा तो मी लगेचच साफ करून घेते, कारण की घर जर असं अस्तव्यस्त दिसलं ना माझं शिवण्यासुद्धा लक्ष लागत नाही. सुरुवातीला घर आवरून ठेवते आणि त्यानंतरच माझ्या शिवणकामाला सुरुवात करते. खूपदा असं होतं की जर घरामध्ये खूप कचरा वगैरे असेल किंवा रामचे जे काही टॉईज वगैरे आहे ते आजूबाजूला पडलेले असतील तर ते मी पटकन 5 ते 10 मिनिटांमध्ये आवरून घेते आणि त्यानंतर शिवायला बसते. तेव्हाच माझं शिवण्याकडे लक्ष लागतं. आणि माझं रोजचं हे डेलीचं रुटीन आहे. ज्यावेळेस ब्लाऊज वगैरे शिवून होईल त्यावेळेस मशीनला ऑइलिंग करणं आणि त्यानंतर मशीन छानपैकी क्लीन करणं, कारण की ज्या वस्तूवरती आपण काम करतो ना ती वस्तू जर एकदम व्यवस्थित असेल तर शिवण्यामध्ये सुद्धा लक्ष लागतं. आणि कधी कधी तर असं होतं की अर्धा ब्लाऊज झाल्यानंतर खाली खूप जास्त पसारा जर झालेला असेल तर तो मी लगेच आवरून घेते उठून, कारण की खाली जर खूप जास्त धागे दोरे दिसले की शिवायला माझं लक्षच लागत नाही. त्यावेळेस मी ते क्लीन करून घेते. आता पहा, या प्रकारे जी काही फरशी वगैरे आहे ती मी पूर्णच झाडून घेईन, कारण की 4-4:30 वाजलेले आहेत आणि 6-6:30 नंतर फक्त मी जी काही गॅलरी असेल बाहेरची ती झाडून घेते आणि आतमध्ये ऑलरेडी झाडू मारून घेते. आणि राम झोपलेला होता त्यामुळे ही सर्व कामं माझी पटपट आवरतात. ज्या ब्लँकेटवरती मी प्रेस वगैरे करते ते रामचं ब्लँकेट आहे त्यामुळे ते मी बेडरूममध्ये नेऊन ठेवील नंतर, कारण की रामला मी आता बेडरूममध्ये झोपवलेलं होतं आणि दरवाजा जर ओपन केला की लगेच आवाजाने उठतो. त्यासाठी म्हटलं की हॉलमधलं आणि किचनचं थोडंसं आवरून घेऊयात आणि त्यानंतरच मग रामला थोड्या वेळाने उठूयात, कारण की कधी कधी खूप जास्त वेळ झोपतो आणि संध्याकाळी जर जास्त वेळ झोपला की लवकर संध्याकाळी झोपत नाही. त्यासाठी त्याला मी वेळेतच उठवते आणि खाऊ पिऊ वगैरे घातलं की तो सुद्धा फ्रेश राहतो. आता बाकीचे जे काही मुलं असतात ते थोडासा त्रास देतात, पण राम काही एवढा जास्त त्रास देत नाही. त्यामुळे माझं स्टिचिंगचं काम अगदी सोपं होतं. त्याला दिवसभर त्याला थोडासा वेळ दिला आणि त्याचं खाणं पिणं व्यवस्थित केलं की तो अजिबात सुद्धा मला त्रास देत नाही. त्याचं तो खेळत राहतो आणि सारखं मोबाईल देणं सुद्धा मला चांगलं वाटत नाही. सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस मी त्याला थोडासा मोबाईल देते, कारण की त्यांचं सुद्धा काही चुकत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपण मोबाईल पाहतो त्यामुळे आपण जे करतो तेच मुलांना करायचं असतं, त्यामुळे थोडाफार मोबाईलसुद्धा मी त्याला पाहायला देते. दुसरं काही नाही, राईम्स वगैरे पाहतो किंवा जे काही शॉर्ट्स व्हिडिओ असतात लहान मुलांचे ते पाहतो. त्यानंतर त्याचे जे काही टॉईज वगैरे आहेत तो जागेवरतीच ठेवतो नेहमी. त्याची एक चांगली सवय आहे. जो काही छोटा टेबल आहे मिनी टेबल त्यावरती तो ठेवून देतो, पण त्याचा ठेवण्याचा जो काही सिक्वेन्स आहे तो कधी कधी मला आवडत नाही. त्यासाठी माझ्या पद्धतीने मी ते ठेवून घेतले. आता
शिवणकाम करत असताना बाकीच्या कामं जे काय आहे म्हणजे थोडं महत्त्वाचं काम नसेल तर त्याला मी एवढं जास्त काही प्रेफरन्स देत नाही. आता जे काही कपडे होते ते सकाळी म्हणजे मी लवकरच वॉश करते 9 साडेनऊच्या दरम्यान, आणि आता वाजले होते जवळ 4 साडेचार वाजले असतील आय थिंक. त्यावेळेस मी कपडे काढून आणते, आणि ऊन जर असेल तर कपड्यांचा कलर खूप जास्त फेंट होतो. रामच्या कपड्यांचा तर खूप जास्त झालेला, कारण की शिवणकामाला मी एकदा बसले की मला उठावंसं वाटत नाही, त्यामुळे कपडे काढायला थोडंसं लेटच होतं. कधी कधी दुपारच्या वेळेस जर निवांत वेळ असेल तर मी पटकन काढून घेते. आणि आता कपडे आतमध्ये आणले तर म्हटलं लोगोपाठ लगेच फोल्ड करून घेऊयात. रामचे जे काही कपडे आहेत ते बेडरूममध्ये जे काही कबड आहे त्यामध्ये ठेवते, आणि बाकीचे जे काही डेली यूजचे आहे ते मी इकडेच ठेवून देईल, जेणेकरून की पटकन उद्या घेता येतील. आता रामचे कपडे तर मी लवकर ठेवणार नाही, कारण की बेडरूमचा दरवाजा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये बंद आहे. ज्यावेळेस राम झोपतो ना त्यावेळेस मी बेडरूमचा डोअर बंदच करते, कारण की कोणी कस्टमर वगैरे जरी आलं ना, बेल नसल्यामुळे दरवाजा ते असे जोरात वाजवतात, त्यामुळे राम लगेच उठतो. त्यासाठी हे सर्व मी बंदच ठेवते आणि त्यानंतर माझं काम चालू ठेवते. अगदी मशीनचा किती आवाज वगैरे आला तरी मग तो उठत नाही. फक्त फॅन जो आहे तो चालू असला पाहिजे. मध्येच जर लाईट वगैरे गेली तर प्रॉब्लेम होतो, कारण की फॅन बंद झाला की त्याला आपोआपच जाग येते. आता जास्त काही असा प्रॉब्लेम होत नाही, फक्त गुरुवारच्या दिवशी होतो आणि शक्यतो रविवारी होतो. त्यानंतर झाडांना संध्याकाळच्या वेळेसच मी पाणी घालून घेते, कारण की सकाळी खूप जास्त ऊन होतं, त्यामुळे माती जी आहे ती टाईट होते. तर चला, अशा प्रकारे हा छानसा छोटासा व्लॉग मी आज शूट केला होता, जो की तुमच्याबरोबर शेअर केला. आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड अँड बाय.